क्षत्रिय धर्म आहे. आणि खरं सांगू का, हे कीर्तन, कथा, गायन, वादन, भगवानराव, हे तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं बरं का काशीनाथ पाटील. हे कुणाचे उपकार आहेत? कुणाचे उपकार आहेत? कुणाचे उपकार आहेत? अरे काशी की कला जाते ती मथुरा में बंजित बनती थी, एक शुभा नहीं होता तो सबकी सुनता होती थी. लक्षात ठेवाय का, एक शुभा नहीं होता तो सबकी सुनता होती थी. का अरे आकाशाच्या उंचीचा राजा झाला भैया, आकाशाच्या उंचीचा राजा झाला, पण आपल्या गरीब सहकार्याला कधी विसरला नाही. का ते साध्या मोठ्या पदावर माणूस गेला तर घरच्या माणसाला ओळख देत नाही. पण डोळ्यासमोर चित्र आणा, राज्याभिषेक सोहळा आठवा, सुवर्ण सिंहासन तयार होतं, इंग्रज अधिकारी लाईन मध्ये उभे होते. ऐका, अरे बिना कुंकवाच्या सिंहासनाच्या शेजारी मासाहेब जिजाऊ बसलेल्या होत्या, छत्रपती संभाजीराजे बसलेले आहेत, रती महारथी लाईन मध्ये आहेत. सिंहासनाकडे छत्रपती शिवराय निघतात, एक एक पाऊल सिंहासनाकडे टाकतात. पण खरं सांगू का, प्रत्येक पावला गणित छत्रपती शिवाजी महाराजांना एक एक गमवलेला हिरा आठवत होता. ऐका, अरे एका एका मावळ्याची आठवण येत होती. ऐका, पहिला पाऊल सिंहासनाकडे पडला आणि कानावर स्पष्ट शब्द राजांच्या कानी आला, मोतीराम महाराज, काळजी करू नका राज, काळजी नसावी राज, आधी लगीन कोंडाण्याचं मगाच रायबाचा. ऐका, अरे ब्रीत वाक्य बोलणारा ठाण्या वाघ होता, त्याचं नाव तानाजी मालुसरे होतं. लक्षात ठेवा, तानाजी मालुसरे. ऐका, डोळ्याला धारा लागल्या, विचार केला, पोटच्या लेकराचं लग्न लांबवलं आणि आपली मोहीम फत्ते करून आला. त्या तानाजी मालुसरेची राजाला आठवण आली, डोळ्याला धारा लागल्या, पण कोणी दिसत नव्हतं, भास होत होता. पुढं पाऊल टाकला, पुढं एक हिरा आठवला. त्या हिऱ्याचं नाव होतं, त्या मावळ्याचं नाव होतं भास्करराव सर, शिवा काशीद. तोही नावी समाजाचा, हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा दिसायचा. बदली पाठवायचा होता, राजांना पालखीत बसून दुसरीकडे जायचं होतं, हे नियोजन ठरलेलं होतं. आहे का, आणि म्हणून राजांना डोक्यावरचा मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला, जिरी टोप, त्या अंगरका, ते सर्व परिधान केलेले वस्त्र. आहे का, गळ्या मोत्याच्या माळा, हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा दिसत होता. राजा समोर उभा होता, राजाच्या चेहऱ्याला लाजूला असा प्रसन्न चेहरा दिसत होता. आहे का, राजानं बघितलं आणि सांगितलं, शिवा, काय राज, तुम्हाला माहित आहे तुम्हाला आज बक्षीस काय मिळणार आहे? काय मिळणार आहे राज? आज तुम्ही मरायला चाललात, मरायला. चेहऱ्यावर एवढा आनंद आहे, माझ्या डोळ्याला बघा धारा लागल्यात, तुम्ही आज एवढी प्रसन्न आहात. तेव्हा त्या शिवा काशिदाच्या मुखातला शब्द होता, राज, अहो माणूस गेला म्हणजे त्याचे नाते गोते रडतात, हे ऐकून होतो राज. अहो माणूस मेला म्हणजे त्याचे नाते गोते रडतात, हे मी ऐकून होतो राज. पण मी जिवंत असताना अहो माझ्यासाठी एक महाराष्ट्राचा जाणता राजा ढसा ढसा रडतो, याच्यापेक्षा जीवनात काय कमवायचे राज, काय कमवायचं? अरे कडकडून मिठी मारली, त्याच्या पाठीवर अश्रूचा अभिषेक केला आणि सांगितलं, शिवा, अरे तुमच्यासारखे हिरे माझ्या सोबत होते म्हणून हे स्वराज्य निर्माण केलं आणि आज मी या सिंहासनावर. आहे का, आणि म्हणून त्या शिवा काशिदाची आठवण आली. आहे का, शिवा काशिदाची. पुढे निघाले, ओ शेलार मामा, बाजी प्रभू, कोणी दिसत नव्हतं, पण एक आग्र्याच्या कैदेतून सुटका करून देणारा कोण होता सांगताल कोणी? हा, आग्र्याच्या कैदेतून सुटका करून देण्यासाठी सहकार्य करणारा सर. हा, अजून चव्हाण साहेब, मदारी मेहतर. बरोबर आहे ना? कसं आहे, आपल्याला पुरावा लागतं एखादा, नाही तर मला पुरायचे तुम्ही पुन्हा. मदारी मेहतर दिसला महाराज इंग्रज अधिकाऱ्याच्या पाठीमाग. राजानं लक्ष बघितलं आणि तिथूनच आवाज दिला, मदारी. पळत झाला, अरे हे सिंहासन माझ्या एकट्याचं नाही, याच्यासाठी मी माझे कितीकच हिरे गमावलेत, त्यातलं कोणी नाही, पण आग्र्याच्या कैदेतून सुटका करून देण्यासाठी सहकार्य करणार तू एकटा आहेस. मी प्रसन्न आहे, आज राजा होणार आहे. माग काय मागायचं असेल तर तू म्हणशील सिंहासनावर बसायचंय, सिंहासन देऊन टाकेल, फक्त इच्छा व्यक्त कराय का. त्यानं हात जोडून सांगितलं, राज, काही नको गरीबाला, अरे माग, काही नको. हो नाही म्हणता म्हणता त्यानं हात जोडून सांगितलं, राज, देता असाल तर एकच करा,
काय करायचंय. सगळ्यांच्या नजरा तिकडं होत्या, कान टवकारून ऐकत होते, सगळ्यांचे डोळे तिकडं होते. आता हा काय मागतो मदारी ऐका. पण तो राजाच्या जवळ गेला मोतीराम महाराज, अंगावरचं उपरणं काढलं, राजाच्या समोर धरलं, सांगितलं, राज देत असाल तर एकच करा, या मदारीला या उपरण्यानं तुमचं सिंहासन साफ करण्याची सेवा फक्त या मदारीला द्या, बाकी काही नको राजा ऐका, काही नको. अरे इमानदार मावळे होते, पण स्वराज्य घडलं ऐका. हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी, हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी. परवान केले आपुल्या जीवाचे त्या शूर मावळ्याने. परवान केली आपुल्या जीवाची शूर मावळ्याने. सैनिकांचे शूरवीराचे, सैनिकांचे शूरवीराचे जळधळाई बलिदान, जळधळाई बलिदान तुम्हाला शिवरायाची शिवरायाची जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी. क्या बात है. हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी. परवान केली आपुल्या जीवाची शूर मावळ्याने. सैनिकांचे शूरवीरांचे, सैनिकांचे शूरवीरांचे व्यर्थ नाही बलिदान, व्यर्थ नाही बलिदान तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय भवानी जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. हरो 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो विजय भारतात गडावर कपेचा आवाज धडकला, हो धडकला. हो हो चला उतारा उचला भगवा, चला उतारा उचला भगवा. दैनाचा संपण, दैनाचा संपण. हे आला 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 गड्यानो भगव वादळ आलं, आला 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 गड्यानो भगव वादळ आलं. चला उठार उठवा भगवा, दैन्य आता संपलं, दैन्य आता संपलं. आला 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 आला
सर्वांनी हात वर करा. वा वा झालं. फक्त आपले मोजून 3 मिनिटं. सर्वांनी ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करायचे. वा इकडे तरुण मंडळ आहे. अजिंक्य नाना हे सगळं चित्र घ्या. कळू द्या सगळ्या जिल्ह्याला. एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व आमचे रितेश भैया काळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने नौकी येथे ग्रामस्थ मंडळांचे आणि आमचे नवनाथ भाऊ भुसारे सरपंच यांच्या वतीने अत्यंत सुंदर भव्य दिव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने कीर्तन आणि कीर्तनामध्ये भजन करताना भाविक भक्त ऐका. ओ आमचे चव्हाण सरपंच, इकडे आमचे काशीनाथ काळाबांडे पाटील, पुन्हा आमचे गौतम दादा, पुन्हा आमचे आयरवाडीकर नारायणराव, ऋषी भैया, ते आता राम लक्ष्मणाची जोडी आहे. पहिल्या जन्मात तुम्ही लक्ष्मण असतान बरं का. पहिल्या जन्मात तुम्ही लक्ष्मण असतान हो ऋषी भैया. या जन्मात तुम्ही आता बळीराम दादा झालात. किसनरावचा अधिकार मोठा झाला, पण मोठा भाऊ बळीराम जे आहे आमचे ऋषी भैया जरी मोठे असले तरी कृष्णाची भूमिका आमचे रितेश भैया आपले बजावणार आहेत. करंगळी लावणार आहेत, कळंगरी आहे का. आणि आपल्या काट्या लावायच्या माधवराव नाही का. गोवर्धन उचलायचा किती तारखेला? 5 तारखेला उचलायचा नाही का सगळ्यांनी. हा हे बघा मी खोटं सांगत नाही. नमा एकदा असं सुंदर कीर्तन भाऊ वाटत असेल, एवढा समाज एवढ्या थंडी म्हणजे माझ्या माता माऊल्या आल्यात. पुढचा कार्यक्रम दुप्पट होणार आहे, दुप्पट. काशीनाथराव काळजी करू नका, हात खाली घेतले ते हरकत नाही. त्यांचे हात जरा जड आहेत हो. मोठे माझे हात जड असेल जरा. हात